हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आजपासून आपण पूजा आणि सनीची कथा पूर्ण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण मागच्या भागात पाहिलं की पूजा सनी अजून थोडा वेळ गप्पा मारत बसतात. तेवढ्या वेळात इरा विहानच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. पूजा रूममध्ये येऊन फ्रेश झाली. बॉडी लोशन लावताना अचानक लक्ष आरशातून सनीकडे. सनी बिना टी शर्टचा पालथा शांत झोपला होता. तो झोपेत खूपच निरागस दिसायचा. पूजाला त्याला असं बघणं खूप आवडायचं. हळूच ब्लँकेटमध्ये जाते. आता तिला खरंच किस करायची खूप इच्छा झाली होती. मंद प्रकाशात त्याचे मसल्स उठून दिसत होते. हळूच त्याच्या दंडावर ओठ टेकवते. कितीतरी वेळ ती त्याला असं बघत होती. नंतर तिच्या लक्षात येतं की त्याने तिच्या अंगावर हात टाकला नाही, म्हणजे तिला जवळ घेतलं नाही. लहान मुलासारखं रुसून अहो उठा ना, सरळ झोपा. पूजा त्याला जागं करत. तो झोपेतच सरळ होऊन पाठीवर झोपतो. तसं पूजा त्याचा हात सरळ करून डोकं ठेवते आणि दुसरा हात स्वतःच्या अंगावर टाकून त्याला एका अंगावर करते आणि त्याच्या मिठीत शिरते. त्यालाही कळतं तिने त्याला जवळ घेतले, पण झोपेत असल्यामुळे तसाच झोपून जातो. पूजा त्याचा चेहरा बघत असते. अजूनही तिची खूप इच्छा होती त्याला किस करावं. जरा पुढे होऊन हळूच किस करून बाजूला होते, पण अजूनही तिचा काही केल्या मोह कमी होत नाही आणि परत पुढे होऊन डीप किस करायला लागते. तसं सनीची झोप हलकी चवताळते आणि तसाच तिला जवळ ओढून आवेगाने किस करायला लागतो. त्याच्या डोळ्यात अजूनही झोपेची धुंदी होती. त्यामुळे बच्चा, आता झोप आली, झोपू दे मला. तिला मिठीत घेत झोपून जातो. पूजा हसते. ती पण त्याचा विचार करतच झोपी जाते. सकाळी सनीला नेहमीप्रमाणे 6ला जाग येते, तर पूजा नेहमीप्रमाणे त्याला बिलगून लहान मुलासारखी झोपली होती. त्याला काल रात्री तिने केलेला किस आठवतं. तो स्वतः करायला पुढे होणारच तर आठवतं ती बसमध्ये झोपल्यावर त्याने किस केलं म्हणून कानाखाली मारली होती. आज परत तसंच करेल म्हणून मागे होतो आणि तिच्या गालाला हलकेच मागे होतो आणि हलकेच 3 वेळा चावतो. तेव्हा पूजा झोपेत झोपू द्या ना, कूस बदलून त्याला पाठ करते. सनी मागून तसाच मिठीत घेत, रात्री खूप सुचत होतं हां, मला झोपू दे ना. पूजा चुळबुळ करत, मी तुझ्यासारखा तर नाही. मी झोपेत असताना तू गैरफायदा घेतेस. मी काही बोलतो? सनी, माझ्यासारखं म्हणजे? आणि मी काय गैरफायदा घेतलाय? पूजा डोळे उघडत, तुला झोपेत किस केलं तर तू मला कानाखाली मारलीस आणि काल तू मला किस केलंस. मी काही बोललो का? उलट तुला रिस्पॉन्स दिला. सनी, ते बसमध्ये असं अंधारात केलं तर वाटणारच ना. मग दिले ठेवून आणि मी एकदाच मारलं, सारखं थोडीच मारते. पूजा, का रोज मारायचा विचार आहे का? मी तुझ्यावर कधीच हात वर उचलत नाही आणि तू? सनी, सॉरी, बस का. पूजा त्याचे गाल ओढत, सॉरी राहू दे तुझ्याकडेच. आता माझी केस मला रिटर्न पाहिजे, जशीच्या तशी. सनी, पूजा असत, हे काय नवीन, थांब तुला सांगतो. म्हणून तिला अजून जवळ ओढतो. यू नो आय एम बेस्ट किसर, थांब तुला डेमो दाखवतो. बोलून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. नुकतेच ओठ टेकवले लगेच पूजा बाजूला होत, मी ब्रश केला नाही, तुम्ही पण नाही केला. तोंड वाकडं करत, जा उठ, सगळ्या मूडची वाट लावते. सनी चिडून बाजूला होत. पूजा हसतच तशीच त्याच्या अंगावर जाऊन झोपत, आता माझा मूड झालाय पाऊट करून, माझा नाही, उठ इथून. सनी बाजूला होत असतो, पण पूजा त्याच्या अंगावर झोपून दोन्ही हात बाजूला पकडले होते. तू जबरदस्ती करते? सनी, हो, माझ्या नवऱ्यावर करते. तुम्हाला काही प्रॉब्लेम? पूजा बोलतच खाली झोपून हळुवारपणे त्याला किस करायला लागते. इतक्या वेळ त्याच्या पकडलेले हात तिने सोडले होते. सनी त्याचा एक हात तिच्या पाठीवर ठेवून तिला व्यवस्थित पकडत दुसऱ्या हाताने ब्लँकेट दोघांच्या डोक्यावर ओढून घेतो. संडे म्हणून सगळेच उशिरा उठलेले असतात. पूजा तिचा आवरून बाहेर येते तर अजून सगळी मुलं झोपलेली असतात. तर ऐश्वर्या, सोनाली नुकतेच रूम बाहेर आलेले असतात. झाली झोप? पूजा, हो झाली ना. ऐश्वर्या आळस देतच, हे उठले? अजून नाहीत का? आम्हाला तर बोलले आम्ही पूर्ण रात्र अशी जागून काढू शकतो. तरीही सकाळी फ्रेश दिसतो. कधी झोपलात तुम्ही? पूजा, 3 वाजले असतील. हे पोरं अजून खूप गप्पा मारतात. राव, आपल्याकडे एवढे विषय नसतील तेवढे त्यांच्याकडे होते. सोनाली, पूजा, बरं जा फ्रेश होऊन या, मी चहा बनवते. सगळे उठून एक एक जण फ्रेश होऊन येतात. पूजा सगळ्यांना चहा करते आणि सनीला प्रोटीन शेक देते. हिरा उठली नाही का? सनी, ती अजून झोपली आहे.
पूजा मी आलोच बोलून सनी शेक तसाच ठेवून रूमकडे जातो. वेकअप बेबी. सनी डोक्यावरून हात फिरवत, भूक लागली मला आणि झोप पण येते. इरा उठून सनीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. चल ब्रश कर, ब्रेकफास्ट बनवायला सांगतो. सनी मला झोप आली आहे, मी येते 10 मिनिटात. इरा ओके मी जाते, तू ये. सनी उठून बाहेर येतो. पूजा ब्रेकफास्ट बनव, इराला भूक लागली आहे. सनी किचनमध्ये येत पूजाला सांगतो. हो बनवते, मला वाटलंच तिला भूक लागली असणार. रात्री जास्त जेवली नाही आणि उशिरा पण झोपले सगळे. पूजा ओके. दुपारी बाहेरून सगळ्यांना जेवण मागव, उगाच एकटी करत बसू नकोस. सनी का? माझं तर म्हणणं होतं की सगळ्यांना इकडे जेवायला बोलवायचं, आई आजी वगैरे सगळ्यांना. जर तुम्ही म्हणत असेल तर. पूजा शेवटी हळूहळू त्यांना का? सनी असंच बोलू ना. पूजा तुझं पण घर आहे, प्रत्येक वेळी मला विचारावं असं काही आहे का? तुला काय वाटतं ते कर, पण हो मदतीला तिकडून कोणाला बोलवून घे, एकटी करत बसू नकोस. सनी हो आणि ऐका, मी वेगळा ब्रेकफास्ट बनवायला वेळ लागेल की हेच खाऊन घेता? पूजा माझा बनव, मला अजून तरी भूक नाही. मी रूममध्ये काम करत बसतो. सनी थांबा, तोपर्यंत बाहेर बसा, मी आणते बनवून 10 मिनिटात. पूजा सनी बाहेर येऊन बसतो. इरा फ्रेश होऊन आली होती, पण डोळ्यात अजूनही झोप होती. सनीच्या शेजारी बसून त्याच्या खांद्याला डोकं टेकून झोपली होती. ब्रेकफास्ट कर, पूजा आणून ठेवलं तसं. माझं ना डोकं दुखते इरा. पूजा मेडिसिन दे तिला. आणि हो यापुढे नो नाईट आऊट. सनी सगळ्यांकडे कटाक्ष टाकत. सगळे शांत बसून ब्रेकफास्ट करतात. सनी रूममध्ये जातो तर सगळे मिळून जेवण बनवायचे ठरवतात. सगळेजण एक एक काम करत होते, कारण करण आणि राजला चॉपिंग करून देत होते. विहान व्हेज बिर्याणी बनवणार होता, तर पूजा भाजी आणि सोनाली ऐश्वर्या पोळ्या बनवणार होत्या. इराची या सगळ्यांमध्ये लुडबुड चालू होती. गौरी सनीच्या रूममध्ये जाते. काम करतोस? सनी हो ग. सनी ती अगदी समोर येऊन उभं राहिली होती. म्हणून बस ना. समोर हात करतो, तसं समोरच्या सोफा चेअरवर बसायला सांगतो. ती बडबड करत होती, पण सनी काम करत असतो. त्याला आठवतं तिने कॉल केला होता. गौरी काल रात्री तू कॉल केला होतास का? सनी ते रात्री सगळे होते, तू नव्हता. मग ते पूजा. गौरीला पुढे काय बोलावं सुचतच नव्हतं. तिला माहिती होतं मी उशिरा येणार आहे, म्हणून तिने तुम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. एवढ्या रात्री तू कॉल करायची गरज काय होती? त्यात तू 5 कॉल केलेस. सनी अरे सगळेजण होते म्हणून. गौरी. सनी तिला थांबवत. गौरी यापुढे एवढ्या रात्री विनाकारण फोन करू नकोस. सनी स्पष्टपणे. पूजाच्या लक्षात येतं इथे गौरी नाही, कुठे गेली म्हणून बाहेर येऊन बघते तर ती सनीसोबत गप्पा मारत त्यांच्या रूममध्ये बसली होती. सनी काम करत बोलत होता. पूजाला खूप राग येतो, तरीही जबरदस्ती स्माईल करत आत येते. तू इथे आहेस होय, मी तुला किती शोधलं. चल आम्ही सगळेजण जेवण बनवतोय, तू पण मदत कर. म्हणजे तुला खूप छान कुकिंग येतं ना. रोज तू किती छान ब्रेकफास्ट आणत होती आम्हाला. हो ते गौरी तू ना, चल एखादी भाजी बनवच आज त्यांच्या आवडीची, मी सांगते तुला. पूजा हाताला धरून उठवते. तू चल पुढे, मी आलेच. गौरीला रूम बाहेर पाठवते. एवढ्या वेळात सनीला तिच्या बोलण्यावरून कळालं होतं काहीतरी झालंय आणि राग आलाय. पूजा रागाने सनीजवळ जात. तुमचं काम आहे ना, मग गप्पा काय मारत बसलाय, काम करा ना. आणि तुम्हाला कळत नाही आपल्या रूममध्ये ती काय करत होती? अगं हो बाई, तीच बोलत बसली. मी काय उठून जाऊ का मग? म्हणू का तिला उठून जा? सनी आता रूमला आतून लॉक लावून घ्या. परत जर ती ह्या रूममध्ये दिसली तर तुम्हाला रात्री बाहेर झोपवेन. पूजा निघून जाते. हिचं मला कधी कधी कळत नाही. जाऊ दे म्हणून सनी काम करत बसतो. दुपारी सगळं जेवण बनवून होतं. सगळे मोठे घरी आले होते. सगळ्या मुलांना कामाला लावून हॉलमध्ये जागा केली होती. इरा आणि सोनाली दोघींनी ताटाभोवती रांगोळी काढली होती. हे भारी वाटतंय ना? इरा हो ना. थांबा मी तुमचे फोटो काढतो. म्हणून विहान त्यांचे फोटो काढतो. आजी, मोठी आई, आई, आत्या, पप्पा, काका सगळे येतात. सनी सगळ्यांना हग करतो. आजी खूप मिस करतो तुम्हाला. पूजा मागून साडी नेसून तयार होऊन येते. ती पण सगळ्यांना भेटते. सगळे थोडा वेळ गप्पा मारतात. सगळी तयारी बघून एवढं कशाला करत बसलीस?
आई सगळ्यांनी मिळून केलंय. आम्ही आता जेवण पण बघा कोणी काय बनवलंय, सगळं ओळखून दाखवा. पूजा कौतुकाने आमच्या सगळ्या मुलांना कामाला लावलं वाटतं. आत्या खोचकपणे. हे बरं आहे ना ताई, त्या निमित्ताने मुलं काम तर करायला लागले आहेत. आई: हो ना, आज तर मुलांच्या हातचं खायला भेटणार. आजी: चला बसून घ्या, आज तुम्हाला सगळी मुलंच जेवण वाढतील. पूजा: नक्कीच, नाहीतर आम्हाला वाटायचं मुलं फक्त बायकोचं ऐकतील. इकडे येऊन वहिनीचं पण ऐकलं ते बरं झालं काका. हो ना मोठी आई, वहिनी समान आहेत. ऐकायचं तिचं. पप्पा: सगळे जेवायला बसतात. ताटाभोवती रांगोळी वगैरे बघून तयारी जोरात आहे. आम्ही काढली रांगोळी, मी आणि सोनालीने. जेवणाला मी पण मदत केली. इरा: अगं बाई, तुला पण कामाला लावलं? मग तिने काय केलं? आत्या: आम्ही सगळं वहिनीमुळेच केलं, आणि तिनेच तर काम जास्त केलं. विहान: पूजा शांतच होते. तिला माहिती होतं आत्या काहीतरी बोलणार. सगळे छान जेवतात. विहान, करण, राज, सनीसुद्धा कधी नव्हे काम करत असतो. नंतर पूजा त्यांना जेवायला वाढते आणि त्यांच्यासोबत बसते. सगळे जेवण करून बसलेले असतात. विहानने सगळ्यांना बाहेरून पान मागवलं होतं. निवांत गप्पा मारत एकत्र बसलेले असतात. सोनाली, ऐश्वर्या जेवण करून लगेच निघून जातात. सनी आईजवळ पायाशी बसतो. आई सॉरी ना, मला तुमची सगळ्यांची खूप आठवण येते. सगळे शांत होऊन बघायला लागतात. आई काहीच बोलत नाही. सनीही शांत होतो. पूजा: आई आजी तुम्ही सगळे आराम करा, आपण बाकी नंतर गप्पा मारू. हो, जाऊन आराम करा. सनीसुद्धा उठतो. सगळे आराम करायला जातात. अहो काळजी करू नका, आईचा राग तुमच्यावर जास्त दिवस राहणार नाही, माहिती आहे ना. पूजा समजावत: पण आई एवढ्या दिवसात माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलली नाहीये का? सनीच्या डोळ्यात पाणी येतं. बोलतील आई, लवकरच बोलतील, डोंट वरी. पूजा: सनी. सगळे मोठे रूममध्ये होते. हॉलमध्ये सगळे छोटे पेंगत होते. इरा कधीच सनीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली होती. सनी आणि पूजा जागे होत. पूजा, तुझं पण जागरण झालंय, झोप थोडा वेळ. सनी: नाही हो, असू दे, थोड्या वेळात उठतील सगळे. पूजा: करण तिच्या पायावर डोकं ठेवून झोपला होता. सनी आणि पूजा हळूहळू गप्पा मारत असतात. संध्याकाळी सगळ्यांचा चहा होतो. नंतर सनी सगळ्यांना डिनर प्लॅन सांगतो. सगळे डिनरसाठी बाहेर जाऊ. सगळे इकडून आवरून हॉटेलमध्ये जातात. सगळे निघून जातात. थोड्या वेळाने पूजा आणि सनी दोघंही आवरून हॉटेलला येतात. बाकी सगळेच येतात. एकत्र जेवण करतात. आज पूर्ण दिवस सनी आईसोबत बोलायचा प्रयत्न करत असतो, पण आई काही बोलत नाही. घरी जाताना आई सनी जवळ येतात. सनीला विश्वासच बसत नाही. आईने हाक मारली. खूप दिवसातून बोलली होती. सनी लगेच जाऊन आईला मिठी मारतो. सॉरी आई, खरंच सॉरी, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. सनी: तुमच्या दोघांचा सुखाचा संसार बघून मी तुला केव्हाच माफ केलं. असेच दोघे आनंदाने राहा. आई: सगळ्यांना आनंद होतो. मोठ्या आईचे डोळे पाणवतात. सनी सगळ्यांना हग करतो. म्हणजे आता दादा वहिनी घरी येणार? इरा एक्सायटेड होत. आत्ता नाही, अजून थोडे दिवस तिकडे राहील, मग येईल. आई: अगं पण आता तू त्यांना माफ केलंस ना. आत्या: हो, पण त्याला मी सांगितलंय, तो थांबतो बोललाय, पण रोज घरी येऊ शकतो आता. आई: हे बरं झालं, उद्या सकाळी इकडे ब्रेकफास्टला ये, मी तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवतेय. मोठी आई: हो. सनी. सगळे निघून जातात. पूजा, सनी फ्लॅटवर येतात. पूजा आरशात समोर उभं राहून ज्वेलरी काढत होती. मी आज खूप आनंदी आहे, फायनली आज आईने मला माफ केलं. सनी पूजाला मागून मिठीत घेत: पूजा, मी बोलले होते आईंचा तुमच्यावर जास्त दिवस राग नाही राहणार. आय लव्ह यू डार्लिंग. सनी: आय लव्ह यू टू. आता सोडा मला. पूजा बोलून हात सोडवते आणि जातच असते. सनी हात पकडतो. कुठे चाललीस? साडी चेंज करायला. पूजा: नको, अशीच माझ्याजवळ झोप. सनी: टोचते साडी, तुम्हाला पण टोचेल. पूजा: मी आहे ना. सनी तिला उचलून घेऊन बेडवर येतो. मला कंटाळा आलाय, झोपायचं आहे. पूजा: झोप ना, मला पण झोपायचं आहे, पण तुझ्या मिठीत. सनी डोळे मिचकावत: तुम्ही ना पक्के बिझनेसमॅन आहात, मला बरोबर गुंडाळता येतं तुम्हाला. पूजा त्याचा गाल ओढत. सनी हसतो.
तसं तुला गुंडाळणे जास्त अवघड नाही. त्याच्या दंडावर फटका मारत. आगाऊ. झोप आता. झोप. मला पण झोप येते. सनी दोघेही दमल्यामुळे लगेच झोपी जातात. 2 दिवस छान जातात. दोघेही मोठ्या घरी जात असतात. श्रुती चांगलीच रुळली होती. दोघी चांगल्या फ्रेंड्स झाल्या होत्या. आत्याच्या घराचं काम चालू असतं. एक दिवस आज तुम्ही येणार आहे का? की मी जाऊन येऊ? पूजा. तुझी मैत्रीण मी ओळखत पण नाही. तू जाऊन ये. असंही मला कामं आहेत. सनी. बरं, मी मीरासोबत जाते. तुम्ही लवकर या घरी. जेवण बनवते. पूजा. बरं, जाऊन ये. सनी. पूजा थोड्या वेळात हॉस्पिटलमध्ये येते. मीरा आणि पूजा फ्रेंड्सला भेटतात आणि निघतच असतात की पूजाला सनी आणि गौरी हॉस्पिटलमध्ये दिसतात. बेबी छान आहे ना गं? मीरा बोलत असते. पूजाचं लक्ष नाही बघून ती कुठे बघते, त्या दिशेने बघते. तर पूजा, हे जिजू आहेत ना? मीरा. हो. पूजा अजूनही मनात विचार करत होती. काम आहे म्हणून सांगितलं आणि आता हॉस्पिटलमध्ये, त्याचसोबत गौरी. जा बघ ना. मीरा. तू बाहेर चल, मी आलेच. पूजा सनीच्या दिशेने जाते तर तेवढ्यात केबिनमध्ये गेलेली गौरी सनीला बोलवते. सनीसुद्धा आत जातो. बाहेर नेमप्लेट बघते तर गायनाकोलॉजिस्ट असतो. याचे इथे काय काम? पूजा रागातच बाहेर येते. मीरा, तुला ड्रायव्हर सोडेल, मी इथेच थांबेल. पूजा. ओके बाय. मीरा निघून जाते. पूजा परत हॉस्पिटलमध्ये जातच असते की सनीचा फोन येतो. हॅलो पूजा, कुठे आहेस तू? तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये आहे तिथेच आहे मी. जा. जरा रागातच बोलते. बरं झालं. ऐक, इकडे डॉक्टर नलिनीच्या केबिनकडे ये पटकन. सनी. बरं, आलेच. पूजा मनातच विचार करते, हे काय चाललंय मला कळत नाही. पूजा केबिनजवळ पोहोचते तर सनी बाहेरच असतो. पूजा जवळ जाते तसं गौरीच्या पोटात दुखते. तिला सोनोग्राफी करायला लावली आहे. तू थांब इथेच. सनी. का? काय झालं तिला? पूजा अचानक ऑफिसमध्ये आली आणि रडायला लागली. पोटात दुखते म्हणून इकडे घेऊन आलो. त्यात मगाशी तू बाहेर जाताना दिसली म्हणून कॉल करून बोलवलं. सनी. हो. ओ, आत्ता कुठे आहे? पूजा. सोनोग्राफीला गेली आहे. तू थांब, मला कामं आहेत. हिच्यामुळे सगळं अर्धवट टाकून आलोय. सनी. बरं, तुम्ही जा, मी आहे इथेच. पूजा. ओके. नंतर तिला घरी. तू पण तिथेच थांबव. आपण डिनरला बाहेर जाऊ. सनी. ओके. पूजा. सनी निघून जातो. पूजा डॉक्टर कॅबिनमध्ये जाते आणि विचारते तर कळतं रिपोर्ट्स आले की कळेल. गौरी पूजाला बघून शॉक होते. सनी होताना कुठे गेला? त्यांना कामं आहेत म्हणून मला थांबायला सांगितलंय. पूजा. डॉक्टर त्यांना बोलवतात. रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात. गौरी आणि पूजा घरी जायला निघतात. तुला नक्की काय झालं होतं? पूजा संशयाने. तुला सांगितलं ना, पोटात दुखत होतं. गौरी नजर चोरत. ओ, पण ऑफिसपासून एवढ्या लांब हॉस्पिटलमध्ये का आलीस? जवळचं एखादं हॉस्पिटल बघायचं ना. पूजा. अगं, ते माझ्या ओळखीचे डॉक्टर होते ना. गौरी. पूजा मनातच. डॉक्टर तिला ओळखत होते? वाटत तर नव्हतं. मग हे खोटं का बोलतीये? गौरी मनातच. किती प्लॅन केले होते. सगळ्यावर पाणी फिरवते ही पोरगी. दोघी घरी पोहोचतात. संध्याकाळी पूजा इकडे जेवण करून जाणार ना? मोठी आई. नाही, कसं बोलावं म्हणून हो बोलते आणि सनीला कॉल करून सांगते आपण घरी जेवण करून जाऊ. नंतर सनीचा फोन येतो. मला उशीर होईल. तू कोणाला तरी फ्लॅटवर तुला सोडायला लाव लवकरच. पूजा जेवण करून फ्लॅटवर येते. सनीसाठी जेवण पाठवलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवून देते. नुकतेच बसली होती तेवढ्यात तिला कॉल येतो. एका मैत्रिणीचा असतो. तू कुठे आहेस? मी घरी आहे. का गं? पूजा. अगं, इथे कॅफेमध्ये जिजू दिसले. मला वाटलं तू पण सोबत असशील म्हणून कॉल केला. मैत्रीण. नाही गं, घरी आहे. त्यांचं काम, आले असतील म्हणून गेलेत. पूजा. हो का? वेट, अगं त्यांच्यासोबत एक मुलगी आहे वाटतं. मैत्रीण. असेल कोणीतरी, कामानिमित्त भेटले असतील. पूजा. असेल, पण अगं ती मुलगी मगाशी कॅन्डल डेकोरेशन करून वेटरला ओरडत होती म्हणून लक्षात राहिली. मैत्रीण. ओ, पाठव फोटो बघू. पूजा. हां, पाठवते. मैत्रीण. पूजा विचार करत. कोण असेल आणि हे काय चाललंय? तेवढ्यात पूजा फोनवर फोटो येतो पूजाचा. बघते तर गौरी होती. त्या फोटोत सनी नव्हता. 5 मिनिटांनी पूजाच्या फोनवर अनोळखी नंबरवरून मेसेज येतात. सारखा फोन वाजतो.
म्हणून बघते तर सनी आणि गौरीचे कॉफी पितानाचे फोटो असतात. दोघे हसत असतात. पूजाला खूप राग येतो. पटकन गौरीचे स्टेटस बघते तर त्यात पण दोघांचे फोटो होते. कॉफी विथ सिम्बॉल होतं. शांत तशी सोफ्यावर बसून राहते. आज पहिल्यांदा सनीचा खूप जास्त राग आला होता. पूजा रागातच वाट बघत बसली होती. 10 वाजून गेले तरी सनी आला नव्हता आणि पूजाने फोन पण केला नव्हता. 10:30च्या दरम्यान सनी त्याच्याकडे असलेल्या कीने दरवाजा उघडून आत येतो. बघतो तर पूजा अजूनही जागी होती. टीव्ही फक्त नावाला चालू होता. झोपली नव्हती. सनी, कशी वाटली कॉफी? पूजा जरा रागातच. कॉफी? विचार करतच. कशी असणार कॉफी? कॉफीसारखी. रूममध्ये येत. गोड लागली असेल ना? गौरीसोबत गेलात. पूजा चिडून, आता तिचा काय संबंध? कामासाठी गेलो होतो आणि ती एकटी नव्हती. माझा मित्र पण होता. हे नाही का सांगितले? सनी चिडून. हो का? पण गौरीने तर फक्त तुमचा फोटो टाकलाय. कॉफी विथ पूजा. काय? सनी. हो, बघा तिचे इन्स्टा स्टेटस आणि हे मला आलेले फोटो. पूजा तिचा फोन पुढे करते. कॉफी पिताना हसतानाचे फोटो होते. सनीला पण वेगळं वाटतं. मला ती आवडत नाही माहिती, तरीही तुम्ही तिच्यासोबत गेलात. पूजा, मी तिच्यासोबत गेलो नाही आणि माझा मित्र पण होता. ती आधी गेली होती, नंतर आम्ही गेलो. सनी, ते काही असू दे, मला सांगू नका. तुम्ही तिच्याशी बोलायचं नाही आणि मला ती तुमच्याजवळ दिसता कामा नये. पूजा, वेळ लागले का? ती आत्याची पुतणी आहे, असं कसं बोलणं सोडू? आणि काय सांगू, माझ्या बायकोला आवडत नाही आणि कामासाठी भेटलो होतो, टाईमपास करायला नाही. कोणीही फोटो पाठवतं, तू त्याच्यावर विश्वास ठेवतेस? सनी पण चांगला चिडला होता. बरं, म्हणजे माझं चुकतंय. ती स्टेटस टाकते ते चालतं. रोज तुमच्यासाठी एवढी तयार होऊन ब्रेकफास्ट घेऊन येते ते चालतं. घरात कोणाशी बोलत नाही जेवढं तुमच्यासाठी बोलते ते चालतं. पूजा, हा विषय कुठून कुठे नेते कळतंय का? ती का माझ्यासाठी करेल? ते तुझ्या डोक्याचा भ्रम आहे. काढून टाक. सनी, खड्ड्यात जा. यापुढे काही झालं तरी मला सांगत नका जाऊ. पूजा चिडून तिच्यासाठी ब्लँकेट आणि पिलो घेऊन बाहेर निघून जाते. सनी पण धुसमुस कपडे चेंज करायला जातो. पूजा बाहेर येऊन सोफ्यावर झोपतच विचार करत बसते. म्हणजे कोणीतरी मुद्दाम मला फोटो पाठवले, पण का? आणि राहिला प्रश्न गौरीचा. तिचं वागणं बघून तर आधीपासून डाऊट येतो. सारखी यांच्या मागे पुढे करते. बघायला पाहिजे आता हिच्याकडे व्यवस्थित. पूजा विचार करतच चुळबुळत झोपी जाते. सनी काम करतच विचार करत होता. पूजा म्हणते तसं तिच्या मनात काही असेल का? नाही, तिने तर एकदा तिच्या बॉयफ्रेंडबद्दल पण सांगितलं होतं. नाही, असं काही नसणार. फ्रेंड्स या नाताने करत असणार. या पूजाचं ऐकून मी उगाच डाऊट नको घ्यायला. सनी विचार झटकून काम करायला लागतो. 12 वाजले तरी पूजा आज झोपायला आली नाही म्हणून उठून बाहेर येतो तर पूजा सोफ्यावर झोपून गेली होती. त्यालाही थोड्या वेळासाठी राग आला होता. गौरी घरातली होती, तिच्याबद्दल असं बोलणं त्याला पटलं नव्हतं. पण पूजा विनाकारण बोलणारी नव्हती. काहीतरी पटत नसेल किंवा तिच्याबद्दल काहीतरी खटकलं असणार. तेव्हाच एवढी ती बोलते, नाही तर ती असं बोलू नाही. पूजा चुळबुळ चालू होते. तिला सोफ्यावर झोप लागत नव्हती. सनी तिला हळूच उचलून घेऊन आत बेडवर झोपवतो आणि दोघांच्या अंगावर ब्लँकेट घेतो. पूजा कूस बदलून, मी पाठवते, पाठ दुखतीये, झोपेतच बडबडते. सनी तिला स्वतःजवळ घेत पाठीवरून हात फिरवतो. पूजा झोपेतच त्याच्याजवळ जाऊन कुशीत झोपते. भांडणं झालं तरीही एकमेकांवर खूप प्रेम होतं. सवय झाली होती. आज एवढं भांडून पण सनीला आनंद झाला होता. आज पूजा पहिल्यांदा एवढी पॉझिटिव्ह झाली. दोघे झोपून जातात. सकाळी पूजाला जरा उशिराच जाग येते. नेहमीच्या सवयीप्रमाणे बेडवर हात फिरवत सनीला शोधत होती. सनीला दिसला नाही तसं लगेच उठून बसते. हाक मारणार तर तिला आठवतं, काल त्यांची भांडणं झाली आहेत. मग मी इथे कशी काय आली? काल तर सोफ्यावर झोपले होते, आता काही झोपेत पण चालायला लागले का? तिने तिच्या नाईट शर्टचा स्मेल घेतला तर हलका सनीच्या परफ्यूमचा स्मेल येत होता. म्हणजे मला उचलून आणलं. जाऊ दे म्हणून सगळं आवरून आंघोळीला गेली. बाहेर केस पुसतच येते. कुठे गेली म्हणून बघायला बाहेर येते तर सनी सोफ्यावर बसून न्यूजपेपर वाचत प्रोटीन शेक पीत होता. पण किचनमधून भांड्यांचा आवाज आला तसं पूजा पटकन आत जाते. सनीला पूजाच्या पैंजणांचा आवाज येतो. तेव्हा कळतं पूजा उठून बाहेर आली आहे.
किचनमध्ये बघते तर गौरी आज पण छान रेडी होऊन ब्रेकफास्ट घेऊन आली होती. आज तर राग अनावर झाला होता, पण स्वतःवर कंट्रोल ठेवत, आलीस तू? पूजा, हो. ब्रेकफास्ट काढते. गौरी, ओ, बाहेर घेऊन ये, मी केस ड्राय करून येते. पूजा निघून जाते. गौरी हळूच पुटपुटते, मी का हिची नोकर लागून गेले का? ही मला कामं सांगते. पूजा रागातच बाहेर आलेली सनीला बघतो. पूजा तशीच रागात रूममध्ये आहे. जाते आणि केस ड्राय करायला लागते. इथे थांबलो तर अजून भांडत बसणार, रूममध्ये गेलो तरी भांडणं करणार. सनी विचार करत असतो की गौरी ब्रेकफास्ट बाहेर आणून ठेवते. सनी तिच्याकडे बघतो तर खरंच ती रेडी होऊन रोज ब्रेकफास्ट घेऊन येत होती. गौरी, तू स्वतः ब्रेकफास्ट घेऊन येतेस, कशाला त्रास करून घेतेस? पूजा ब्रेकफास्ट बनवत जाईल. सनी पेपर घडी घालून ठेवत, अरे त्रास काय त्यात, आपल्या माणसांसाठी करते गौरी. हो, पण पूजा छान बनवते, तू नको दगदग करून घेऊस. ते जाऊ दे, काम चालू कर लवकर. तुला काही मदत लागली तर काल भेटलो त्या आर्किटेक्टला भेटून बोलून घे, तो मदत करेल. सनी, हो. गौरी मनातून नाराज होत, कारण सनी अस्पष्टपणे येऊन नको बोलला होता. पूजा येते, सगळे एकत्र ब्रेकफास्टला बसतात. पूजा बघते तर आज तिची फेवरेट इडली सांबार होती. हिला कसं कळालं मला इडली सांबार आवडत नाही? दरवेळी यांची फेवरेट ब्रेकफास्ट आणते. गौरी काहीतरी विषय काढून सनीसोबत बोलतच होती. सनी व्यवस्थित बोलत होता तर पूजा मनातच रागाने, यांना माझ्या रागाचा काहीच फरक पडत नाही, जाऊ दे, मी पण कोणाला बोलतीये. पूजा अर्धवट खाऊन उठते. बघून सनी तसाच तिच्या हाताला धरून बसवत, पूर्ण खा. पूजा रागाने बघते तर सनी अजून एक इडली काढत, पूर्ण खा आणि रूममध्ये ये. सनी जरा कडक शब्दात बोलतो तसं पूजा काही न बोलता शांत बसते. तिने काही चिडचिड राग केला तरी सनी रागासमोर तिचे काहीच चालत नव्हतं. गौरी पण शांत बसून ब्रेकफास्ट करत असते. सनी ब्रेकफास्ट संपवून रूममध्ये निघून जातो. सांबार टेस्टी वेगळं लागत होतं म्हणून. गौरी, हे तू घरी बनवलंय का? पूजा डायरेक्ट बोलते, कारण त्याला घरची चव लागत होती. मी नाही बनवलं, किचनमध्ये आधीपासून होतं, मी फक्त बाहेर घेऊन आली आहे. गौरी, मग यांनी पार्सल मागवलं होतं असेल, पण ॲटलिस्ट चांगल्या हॉटेलमधून तरी मागवायचं, आणि चटणी पण नाही दिली. पूजा मनातच, गौरीचं खाऊन होतं आणि पूजाचं पण होतं. गौरीच्या मागे किचनमध्ये जाते तर बेसिनमध्ये इडली पात्र वगैरे दिसतं, म्हणजे यांनी घरी बनवलंय. पूजा लगेच प्लेट ठेवते आणि हळूच बाजूला असलेल्या बास्केटमधले गौरीने आणलेल्या ब्रेकफास्टचं बिल घेते. गौरी, ब्रेकफास्ट खूप छान होता, आणि हो, एवढी बेसिनमधले प्लेट्स पण विसळून घे. काय आहे ना, सकाळी शिवाय येत नाही, संध्याकाळपर्यंत मला असंच आवडत नाही. सो पूजा. गौरी कसं तरी तोंड करते आणि तेवढ्यात सनी पूजाला हाक मारतो, थोडीच भांडी आहेत, लगेच होतील, मी जाते हां. पूजा निघून जाते तर गौरीचा रागाने जळफळाट होतो. मी काय कामवाली वाटले का? असली कामं मला सांगते. पूजा रूममध्ये जाते. सनी आरशातून बघतो, मी आले बघून पाठीमागे वळतो. जवळ जात, अजून चिडली आहेस का? पूजा काही बोलत नाही, दुसरीकडे तोंड करते. तू जर असं सकाळी माझ्यावर नाराज राहिलीस तर माझा दिवस नीट जात नाही. चल पटकन, कीज दे, निघू आपण. सनी तिच्या कमरेवर हात टाकून जवळ ओढतो आणि गाल पुढे करतो. पूजा तरी दुसरीकडे बघते. बघून तिच्या गालावर किस करतो आणि एका हाताने चेहरा जवळ करत, मुद्दाम करते ना सनी? पूजा तसंच तिचा चेहरा पकडून ओठांवर ओठ प्रेस करते. आय लव्ह यू बेबी बोलून तिला सनी मिठी मारतो. चल जाऊ. ती काही बोलत नाही. बघून सनी बाजूला होऊन जायला लागतो. पूजा मागून त्याचा हात पकडते. सनी गालात हसतो. पूजा टेबलवरच्या टिश्यू बॉक्समधून टिश्यू पेपर काढून जवळ जाते. सनी दोन्ही हात कमरेवर ठेवतो तर ती त्याचे ओठ पुसत होती. तिची लिपस्टिक हलकी त्याच्या ओठांवर होती. तो गालात हसून बघत होता. मला माहिती आहे तुला पण माझ्याशिवाय करमत नाही, आणि आता बोलायचं पण नाही पाऊट करून. सनी. पूजा त्याचे दोन्ही हात बाजूला करत बेडवर ठेवलेली बॅग घेते. तेवढ्या तिला दाराजवळ हालचाल दिसते. पटकन दार उघडून बघते, कोणी नसतं. काय झालं? सनी तिला असं पटकन जाताना बघून, काही नाही, मान हलवतच खिशातून एक कागद काढून सनीच्या हातावर ठेवते आणि बॅग घेऊन बाहेर येते. सनी बघतो तर ते ब्रेकफास्ट बिल होतं. म्हणजे पूजा बोलत होती ते खरं होतं. सनी विचार करतच बॅग घेऊन बाहेर येतो तर पूजा बघते ते गौरी सोफ्यावर निवांत बसली होती, पण मनातून रागाने धुसमुसत होती.
काही वेळापूर्वी दार पुढे लोटलं होतं म्हणून गौरी पूजाच्या मागे जाते आणि दारातच थांबते. तिने सनी किती प्रेमाने तिच्याकडे बोलते बघत होती. मनातून पूजाबद्दल ज्वालामुखी उकळत होत्या. गौरी आमचं झालं. पूजा हो चल निघू. गौरी उठत पूजाच्या पाठोपाठ सनीसुद्धा येतो. चल निघू. सनी पूजाचा हात पकडत सगळे एकत्रच बाहेर पडतात. सनी आणि पूजा कंपनीकडे निघतात तर गौरी घरी जाते. गौरी रागातच रूममध्ये जाते आणि फोन लावते. आता माझ्या रूममध्ये या. रागातच अजून कशात काही नाही तर हिला सहन करावं लागतंय. आत्या बडबडतच तिच्या रूममध्ये जातात. गौरी रागाने रूममध्ये चकरा मारत असते. किती दिवस अशी नाटकं चालणार? तो माझ्याकडे बघत पण नाही आणि ती मिडल क्लास मला का काम लावते जशी मी तिची नोकरच आहे. आणि काय तर ती ब्रेकफास्टची नाटकं करायला लावली. आज सनी मला बोलला नको येऊस. गौरी रागाने त्यासाठीच तर चालू आहे ना. हळूहळू येईल सनी तुझ्याकडे. आत्या समजावतात. काही गरज नाही तुमच्या फालतू प्लॅनची. आता प्लॅन फक्त माझा असेल आणि तुम्ही मला सपोर्ट करायचा. मग कसा सनी माझा होत नाही ना तेच बघते. गौरी आत्या मनातच कशात काही नाही तरी एवढं बोलते. खरंच सनीची बायको झाली तर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. आत्या काही न बोलता निघून जातात. पूजा ऑफिसमध्ये जाताना मम्मीसोबत बोलत होती त्यामुळे सनी पूजाचं बोलणंच होत नाही. दोघेही ऑफिसला निघून येतात. अजूनही पूजा सनीसोबत बोलत नव्हती. लागोपाठ मीटिंगनंतर कामं करून सनी कंटाळून गेला होता. 3च्या दरम्यान पूजाची आठवण झाली. त्यात एक फाईल करप्ट झाली होती. ओपनच होत नव्हती. फोन करतो तर ती उचलत नाही. म्हणजे मॅडमचा अजून राग गेला नाही. तर प्रेक्षकांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? तुमच्या आग्रहाखातर मी आजपासून सनी आणि पूजाच्या कहाणीला पूर्ण करणार आहे. तेव्हा आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? चला भेटूया उद्या. धन्यवाद.